स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण तूळ राशीच्या जातकांना मार्च 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार याबाबत माहिती घेणार आहोत. विशेष म्हणजे 7 मार्च नंतर तुमचे राशी स्वामी शुक्रदेव यांचं परिवर्तन होणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ खास केला आहे 7 मार्च नंतर तुमची ग्रहस्थिती कशी आहे हे समजून घेण्यासाठी. चला तर मग आजची ही माहिती तुमच्यासाठी अतिशय विशेष आहे. हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यास विसरू नका. तुमची रास तूळ रास आहे. लग्नस्थानाचे अधिपती शुक्रदेव जे लग्न स्वामी शुक्रदेव जे मकर राशीतनं गोचर करत आहेत 7 मार्च पर्यंत, अर्थात केंद्रस्थानातनं शुक्रदेवांचं हे गोचर. त्यानंतर ते पंचम स्थानातनं गोचर करतील, अर्थात तुम्हाला शिक्षणाची उत्सुकता किंवा उमेद निर्माण करून देतील. आणि विशेष म्हणजे आर्ट्स साइडनी ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांच्यासाठी विशेष हा महिना म्हणता येईल. त्यांच्या शिक्षणामध्ये कलेबाबतीतली उत्सुकता, एक त्या गोष्टीबद्दलचं ज्ञान अर्जित करण्यासाठीची ओढ निर्माण करून देतील असे शुभ संकेत आहेत. आणि याबरोबर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना उत्साही म्हणता येईल, कामाचा उरक वाढवणारा म्हणता येईल. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर षष्ठ स्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं गोचर सप्तम भावातनं सुरू आहे. गुरुदेव अतिशय उत्तमरित्या सप्तम भावातनं गोचर करत आहेत, परंतु शत्रूच्या घरात आहेत. त्यामुळे विशेष थोड्याफार प्रमाणामध्ये ॲलर्जीच्या तक्रारी होऊ शकतात किंवा उष्णतेचा एखादा आजार उद्भवू शकतो किंवा जुना एखादा आजार उद्भवून येऊ शकतो. त्वचा विकारासंदर्भातला मोठ्या प्रमाणातील कुयोग नाहीत. याबरोबर धनस्थानाची स्थिती पाहता धनेश मंगळदेव जे चतुर्थ स्थानातनं गोचर करत आहेत 14 मार्च पर्यंत तुमचं आर्थिक आवक वाढेल. धनसंचय करणं, एखाद्या वाहनासंदर्भात किंवा वास्तू संदर्भात गुंतवणूक करण्याचे विचार येणं, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे विचार निर्माण होणं किंवा त्या संदर्भातील वाटचाली पुढे सुरू राहणं अशा पद्धतीचे शुभ योग आहेत. अर्थात संचयाकडे घेऊन जाणारा हा महिना म्हणता येईल. याबरोबर परिश्रम, पराक्रम स्थान किंवा कीर्ती प्रसिद्धी स्थान म्हणून ओळखलं जाणारं तिसरं घर, या स्थानावरनं मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव प्राप्त करून देणारी स्थिती या महिन्याच्या 7 मार्च नंतर सुरू होत आहे. अर्थात उत्तम योग आहे. युट्यूबर असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम योग आहे. तुम्ही नाट्य क्षेत्र, गायन, वादन या क्षेत्रात जर कार्य करत असाल तर तुमच्यासाठी हा महिना विशेष म्हणता येईल. एखादी नवीन संधी तुम्हाला येऊ पाहते आणि तुमच्यापर्यंत ती पोहोचतीये आणि त्यातनं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देते असे शुभ संकेत तुम्हाला या महिन्याच्या 7 मार्च नंतर प्राप्त होतील. वास्तू सौख्य आणि वाहन सौख्य उत्तमरित्या असल्यामुळे नक्कीच खरेदी करण्याचे योग सुद्धा उत्तम आहे. अर्थात वाहन वस्तू पण रोज खरेदी करत नाही, परंतु या संदर्भात खरेदी करायची आहे. बरेच दिवसापासून विचारणं सुरू आहे पण होत नाहीये, तर त्या व्यक्तींसाठी आपण राशीप्रमाणे ही माहिती घेतोय तर नक्कीच शुभ संकेत तुम्हाला या महिन्यात प्राप्त होतील 14 मार्च पर्यंत. याबरोबरच पंचम स्थानाकडे वळूयात. विशेष शिक्षणाची आवड निर्माण होणं, शिक्षणामध्ये यश येणं असे उत्तम शुभ संकेत आहेत. कॉमर्स साईडने किंवा सायन्स साईडने शिक्षण घेणाऱ्या वर्गाला थोडासा अभ्यासाचा सराव जास्त करावा लागेल किंवा अभ्यासामध्ये मन एकाग्र न होणं असे काही अशुभ संकेत आहेत, परंतु मोठ्या प्रमाणातील ह्या गोष्टी घडणार नाहीत. किरकोळ प्रमाणात हा त्रास नक्कीच होऊ शकतो. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेणारा वर्ग आणि शिक्षक वृंद यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष म्हणता येईल. तुमच्या कामाचा गुणगौरव प्राप्त करून देणारा, कामातनं सुयश प्राप्त करून देणारा असा शिक्षक वृंदांसाठी महिना म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जे शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम यश प्राप्त करून देणारा आणि शिक्षणाची विशेष आवड निर्माण करून देणारा महिना म्हणता येईल. याबरोबरच षष्ठ स्थानाकडे वळूयात. रोग हितशत्रूंच्या बाबतीत विचार केला तर किरकोळ प्रमाणात ॲलर्जीच्या तक्रारी होऊ शकतात. मोठ्या प्रमाणातील आजारपणाच्या तक्रारी येणार नाहीत आणि याचबरोबर हितशत्रूंचा त्रास सुद्धा तुम्हाला या महिन्यात मोठ्या प्रमाणात जाणवणार नाही. सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानामध्ये गुरुदेवांची उपस्थिती, कारण गुरुदेव मेष राशीतनं गोचर करत आहेत. दाम्पत्य जीवन उपभोगणाऱ्या वर्गाला हा महिना उत्तम म्हणता येईल. याचबरोबर भागीदारीचे व्यवसाय सुरू करायचे असतील तर तुम्ही या महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर सुरू करू शकता. अतिशय उत्तम प्रकारची स्थिती तुम्हाला प्राप्त होत आहे. 14 मार्च नंतर किरकोळ प्रमाणात तुमच्या भागीदारी व्यवसायामधील सहकारी वर्गासोबत मतवैचारिता निर्माण होऊ शकते किंवा एखादा डिसिजन घेताना वेळ लागू शकतो, म्हणून हा महिना संमिश्र म्हणता येईल. अष्टम स्थानाकडे वळूयात. अचानक लाभप्राप्तीचे योग तुम्हाला या महिन्यात संमिश्र स्थिती दर्शवतात. भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला, करिअरची संधीच्या दृष्टीने विचार केला तर नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नक्कीच तुम्हाला या महिन्याच्या 7 मार्च नंतर थोडासा प्रयत्न जास्त करावा लागणार आहे, कारण बुधदेव हे षष्ठ स्थानात गोचर करतात. षष्ठ स्थानात जाणारे बुधदेव ज्यावेळेस 7 मार्च नंतर परिवर्तन करतील त्यानंतर थोडासा संघर्षाचा काळ म्हणता येईल किंवा वेळ द्यावा लागेल.
थोडासा आपल्याला संयम ठेवावा लागेल असं म्हणायला हरकत नाही. याचबरोबर तीर्थयात्रा याच दृष्टीने विचार केला किंवा शिक्षणासाठी बाहेर राज्यात बाहेर देशात जायचे या दृष्टीने विचार केला तर हा महिना संमिश्र म्हणता येईल. 14 मार्च पर्यंत, 14 मार्च नंतर उत्तम प्रकारचा म्हणता येईल. व्यवसाय स्थानाकडे वळूयात. व्यवसाय स्थानावर येणारी मंगळदेवांची सप्तम दृष्टी आणि शुक्रदेवांची सप्तम दृष्टी तुम्हाला कामाची गती वाढवेल. 14 मार्च पर्यंत तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायासाठी झोकून द्याल. अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन करून देण्यासाठी प्रयत्नशील राहत असे शुभ संकेत आहेत. याचबरोबर ज्यांचा द्रव पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे किंवा कागद कापड गोड पदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे त्या वर्गाला अतिशय उत्तम कालावधी हा महिना म्हणता येईल. याचबरोबर कामाची गती वाढवणं किंवा कामामध्ये सातत्य राहणं असे शुभ संकेत सुद्धा तुम्हाला या महिन्याचे 14 मार्च पर्यंत प्राप्त होतील. तदनंतर मात्र थोडंसं कामाची गती स्लो होऊ शकते किंवा तुमच्याकडनं टाळाटाळ होऊ शकते, म्हणून विशेष काळजी त्या दरम्यान घ्यायची आहे. कर्मस्थानाची उपासना सुचवणार आहे व्हिडिओच्या शेवटी, नक्कीच तुम्ही ती करायची आहे. म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय हा अतिशय उत्तमरित्या चालू राहील. याबरोबरच लाभस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात उद्योग व्यवसायातनं नोकरीतनं उत्तम प्रकारचं यश, प्रमोशनचे योग सुद्धा उत्तम प्रकारचे आहेत आणि लाभप्राप्तीचे योग सुद्धा उत्तम प्रकारचे म्हणता येईल. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यामध्ये वाहन वस्तूचं सौख्य प्राप्त होणार आहे. वाहनाचं किंवा वास्तू संदर्भातील खरेदीसाठी किंवा वास्तूच्या रिनोव्हेशनसाठी सुद्धा विचार करू शकता. त्याकडे वळूया. सगळ्यात प्रथम या महिन्यामध्ये गणपती स्तोत्राचं वाचन करायचं आहे, कारण मंगळदेवांचं परिवर्तन होणार आहे 14 मार्च नंतर. त्यामुळे कामाची गती मंदावू शकते, विशेष तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि याचबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा चढ उतार जाणवू शकतो, म्हणून गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. दररोज किंवा दर गुरुवारी दत्त उपासना करायची आहे. नक्कीच हा महिना तुम्हाला आनंददायी झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपण या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये कोणकोणत्या उपासना करायच्या आहेत, कोणत्या उपासनेतून यश प्राप्त होणार आहे किंवा विशेष काळजी ती आपण उद्योग व्यवसायासाठी घ्यायची आहे, त्यासाठी कुठली उपासना करायची याकडे वळूयात. उद्योग व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. यामुळे तुमचा व्यवसाय तर वृद्धिंगत होईलच, पण शिक्षण घेणाऱ्या वर्गाला किंवा शिक्षक वृंदांना हा महिना उत्तम जाणार आहे, तर त्यांच्यासाठी गणपती स्तोत्र वाचन केल्यास तो अधिक उत्तम होऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण उपासना पाहिलेली आहे. राशीच्या जातकांना संपूर्ण मार्च महिना कसा राहणार आहे याबाबत माहिती घेतली. विशेष म्हणजे 7 मार्च नंतर कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दल माहिती घेतली. तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या ज्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटत आहे, तर नक्कीच तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.